सुरुवातीलाच राज्यातील हवामानासंदर्भातली बातमी आहे। सुरुवातीला जाणून घेऊया मुंबई संदर्भात। उष्णतेच्या लाटांनी मुंबई होरपळली आहे। काल मुंबईचा पारा 38.6 अंशांवरती पोहोचला होता। सलग 2 दिवस उच्चांकी तापमान नोंदवण्यात आले, तर मुंबईच्या उपनगरांमध्ये सुद्धा उष्णतेची लाट पाहायला मिळते। राज्यासाठी सुद्धा पुढचे 4 दिवस हे तापदायक ठरणार आहे। विदर्भात पारा 40 अंशांवरती जाण्याचा अंदाज आहे, तर होळीनंतर तापमानात आणखी वाढ होऊ शकते। एकंदरीतच होळी तोंडावरती आली आहे आणि अशात आता तापमानाचा पारा सुद्धा वाढणार असल्याचं कळतंय। होलिका दहनानंतर राज्यातील वातावरण वाढू शकतं असं कळतंय, तर 38.6 अंशांवरती आताच पारा गेलाय। मात्र येत्या 4 दिवस जे आहेत ते अजून तापदायक असण्याची शक्यता आहे। ऊन वाढत असल्यानं काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा आता करण्यात आलेलं आहे। तर तहान लागली असली तरी पुरेसं पाणी प्या। हलकं फिक्या रंगाचे तसंच सैल आणि सच्छिद्र सुती कपडे घाला। उन्हात बाहेर जाताना छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल नक्की वापरा। मद्यपान, चहा, कॉफी आणि शीतपेय म्हणजेच कोल्ड ड्रिंक्स टाळा। अशक्त, आजारी वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांना भेटा। तर सूर्य तळपू लागल्यानं राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत। विदर्भात तर उष्णतेची लाटच चालली आहे। 11 पैकी 6 जिल्ह्यांतील तापमानाचा पारा 40 अंशांवरती गेलाय, तर अकोल्यामध्ये सर्वाधिक म्हणजेच 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। नागपूर, वर्धा, ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर या शहरातील कमाल तापमानाचा पारा वेगानं वाढतोय। आणि यानंतर बुलेटिनमध्ये आपण वळतोय 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे। 36 जिल्ह्यांतील बातम्यांचा वेगवान आढावा। नागपुरातल्या उमरेड करहांडला अभयारण्यातील गोठणगाव गेटजवळ सध्या एक वाघीण आणि तिचे 5 बछडे पर्यटकांना भुरळ घालतायत। F2 नावाच्या या वाघिणीसह तिच्या 5 बछड्यांचं उमरेड करहांडला अभयारण्यात पर्यटकांना दर्शन होत असल्यानं पर्यटक सुखावलेत। नंदुरबारच्या गुजर भवाली गावात विकास कामांवरून 2 गट थेट पोलीस स्टेशनमध्येच एकमेकांना भिडले। गावातील विकास कामांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप एका गटानं केलाय, मात्र सत्ताधारी गटानं विकास कामात मुद्दाम अडथळा आणला जात असल्याची तक्रार केली आहे आणि हा वाद पोलीस स्टेशनमध्ये गेला। यावेळी तणाव निर्माण झाला होता। आम्ही करतो जे 2022 पासून आमचा पाठपुरावा आहे। कुठल्या तरी नेत्याचा फोन येतो आणि त्यानंतर ते फायली मंजूर होतात। 24 आहे, 28/2/24 आहे, 3/9/2024। सरकारी यंत्रणेच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराचा प्रकार बदलापूर जवळच्या कासगावात उघडकीस आलाय। या ठिकाणी खासगी जागा मालकासाठी सरकारी पैशातून पूल बांधण्यात आल्याचा आरोपच मनसेचे स्थानिक पदाधिकारी यांनी केलाय। विशेष म्हणजे या पुलाच्या एका बाजूला चक्क तारेचं कुंपण करण्यात आलंय। अवैध गुरांची वाहतूक करणाऱ्या 3 वाहनांना जप्त करण्यात आलंय। जळगाव शहरातील भिलापुरा चौक परिसरामध्ये कारवाई करण्यात आली आहे आणि 5.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। वाहनातून 14 गुरांची सुटका करण्यात आली असून त्यांना पांजरपोळ इथल्या गोशाळेत ठेवण्यात आलंय। यवतमाळच्या कळंब तालुक्यातील मजरा गावात कोणतीही सुखसुविधा उपलब्ध नाहीये। गावात गटार नसल्यानं गटारातील पाणी गावकऱ्यांच्या घरात जात असल्यानं वादविवाद होत आहेत। तसंच अनेक सुविधा नसल्यानं गावकरी त्रस्त आहेत आणि त्यामुळे लोकप्रतिनिधींसह प्रशासनानं मजरा गावातील नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। बदलापूर कात्रज परिसरातील स्वानंद अर्णव या इमारतीतील शेकडो रहिवाशांना अखेर मोठा दिलासा मिळालाय। साम टीव्हीच्या बातमीनंतर आता उल्हासनगर उपविभागीय अधिकाऱ्यांनी इमारतीच्या जागेवरती पडलेलं आरक्षण बदलण्याचे आदेश दिले। तसंच जमीन अधिग्रहणापोटी चुकीच्या जागा मालकाला देण्यात आलेली रक्कम सुद्धा आता परत घेण्याचे आदेश आहेत।
यवतमाळमध्ये ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी तसंच डीजेच्या आवाजामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवरती उपाययोजना करण्यासाठी लग्न समारंभामध्ये डीजेला बंदी असणार आहे। हा निर्णय श्री एकवीरा देवी संस्थांच्या वतीनं घेण्यात आलाय आणि यामुळे जिल्ह्यातील पहिलं डीजे मुक्त मंगल कार्यालय हे ठरलंय। अहिल्यानगरच्या राहता शहरातील एका दूध डेअरीमध्ये बिबट्याने एंट्री केली। बिबट्यानं दूध डेअरीच्या लॅबमधील उपकरणांचं नुकसान केलंय। बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। दरम्यान बिबट्याच्या मुक्त संचारामुळे स्थानिकांमध्ये भीती आहे। अमरावती शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा धरणात केवळ 56% पाणी साठा आहे। या धरणातून शहराला आणि शेती सिंचनासाठी पाणी पुरवठा केला जातो। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा जलसाठा कमी आहे आणि म्हणून यंदा अमरावतीकरांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। जालना महापालिकेसमोर ठाकरे गटानं विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारलं। अनियमित पाणी पुरवठा नियमित करावा, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं। या मागण्या मान्य न केल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला। लग्नात शिरून वधूवराच्या दागिन्यावरती डल्ला मारणाऱ्या कुख्यात कडिया सासी टोळीचा बोळींज पोलिसांनी पर्दाफाश केलाय। विरारमधील एका लग्न सोहळ्यातील चोरीचा उलगडा करून पोलिसांनी टोळीतील एका आरोपीला मध्य प्रदेशातून अटक केली आहे। उल्हासनगरमध्ये एका ज्वेलर्समध्ये सोनं खरेदीसाठी आलेल्या व्यक्तीनं हातचलाखी करत सोन्याची खोटी अंगठी ठेवून खरी अंगठी लंपास केली आहे। हा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। चोरी केलेली अंगठी 2.5 ग्रॅम वजनाची असून तिची किंमत जवळपास 18,000 रुपये। अटल चोरट्यांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली आहे। चोरट्यांकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही टोळी मध्य प्रदेशातील असून त्यांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारांची असून त्यांच्यावरती अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। नागपूरच्या राणा प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराफा व्यापाऱ्याची 2,34,00,000 फसवणूक झाली आहे। सोन्याचे दागिने घेऊन बनावट धनादेश देत जयंत पालकर यांची फसवणूक करण्यात आली। राहुल कुमार खाबिया असं आरोपीचं नाव असून त्यानं अनेकदा या दुकानातून सोनं खरेदी केलं आणि विश्वास संपादन केला। पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। आरोपी दत्ता गाडेवरती आणखी 3 गंभीर स्वरूपाच्या कलमांची वाढ करण्यात आली आहे। पीडित महिलेचा रस्ता अडवणं, तिला मारहाण करणं आणि जबरदस्तीनं 2 वेळा संभोग करणं अशा गंभीर कलमांची वाढ करण्यात आली आहे। पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। दत्ता गाडेची पोलीस कोठडी संपली आणि त्यामुळे त्याला पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं। दत्ता गाडेची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे। पीडित तरुणीला दत्ता गाडेनं 7,500 रुपये दिले अशी माहिती न्यायालयात दिलीच नव्हती अशी सारवासारव आरोपीच्या वकिलांनी केली आहे। स्वारगेट अत्याचार प्रकरणी पहिल्या सुनावणीवेळी गाडेच्या वकिलांनी आरोपींना पीडितेला पैसे दिल्याचं माध्यमांना सांगितलं होतं, पण त्यांनी यात वक्तव्यावरून आता घुमजाव केलाय। पुणे रेल्वे विभागानं होळीनिमित्त पुणे ते दानापूर, गोरखपूर आणि मुझफ्फरपूरसाठी एकूण 13 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून रेल्वे स्टेशनवरती मोठा मंडप टाकण्यात आलाय। याबाबत पुणे विभागीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष राजेश कुमार वर्मा यांनी माहिती दिली आहे। धुलिवंदनाच्या दिवशी पुणे मेट्रो वेळापत्रकात बदल करण्यात आलाय। सकाळी 6 ते दुपारी 3 दरम्यान मेट्रो सेवा बंद राहणार आहे आणि त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे। पुणे मेट्रो रेल्वेकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती मिळाली आहे। राज्यातील सहाय्यक प्राध्यापकांच्या 4,435 पदांची भरती लवकरच निघणार आहे। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी ही माहिती दिली आहे। राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांची 4,435 रिक्त पदं भरतीसाठी प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आलाय। राज्यातील कंत्राटी कामगारांसाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतलाय। समान काम समान वेतन लागू करण्याचा मसुदा जाहीर करण्यात आलाय। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून हा मसुदा जाहीर झालाय।
महामार्गावरच अल्कोहोल सोबतच वाहन चालकाची ड्रग्ज सेवन चाचणी आता करण्यात येईल। यासाठी ड्रग्ज सेवन चाचणी मशीन लवकरच उपलब्ध करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। वाढते रस्ते अपघात रोखण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आलाय। राज्यात गेल्या 3 वर्षांत रस्ते अपघातात 45,000 जणांचा मृत्यू झालाय। पुणे शहरात जीबीएसच्या प्रादुर्भावानंतर आता महापालिकेनं खासगी पद्धतीनं पाणी शुद्ध करून त्याची विक्री करणाऱ्या प्रकल्पांसाठी नियमावली लागू केली आहे। पण त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील 43 आरो प्रकल्पांना महापालिकेनं टाळंही ठोकलंय। राज्यात गणेश मूर्तींसाठी पीओपी वापरण्यावरती निर्बंध आल्यानंतर आता गणेश मूर्तिकार आणि व्यावसायिक संकटात सापडलेत। जगभरातून पेणच्या गणेश मूर्तींना मोठी मागणी आहे, त्यामुळे 12ही महिने गणेश मूर्ती साकारण्याचं काम इथं सुरू आहे। मात्र पीओपी वापरावरती बंदी आल्यानं पेणमधील गणेश मूर्ती कारखाने बंद अवस्थेत पाहायला मिळत आहेत। पुण्यात अनधिकृत आधार कार्ड केंद्र आणि शिवभोजन थाळी केंद्रावरती तहसीलदारांनी धाड टाकत कारवाई केली। शिवभोजन केंद्र असताना तिथे खासगी मेसचा फलक लावून जादा पैसे आकारले जात होते। तसंच श्रीराज सायबर कॅफे या ठिकाणी अनधिकृत आधार कार्ड केंद्र चालवलं जात होतं। नागपूर शहरामधील ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी एआयचा वापर केला जाणार आहे। अर्थातच शहरात एआय बेस्ड सिग्नल बसवले जाणार आहेत। याची प्रायोगिक तत्वावरती सुरुवात करण्यात आली आहे। वाहतूक सुरळीत होण्यासाठी एआय बेस्ड ट्रॅफिक सिग्नल लावण्यात येणार आहे। पुण्यातील 250 सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी अल्पवयीन मुलींचा शोध लावलाय। बुधवार पेठेतील एका सामाजिक फाउंडेशनमधून निघून गेलेल्या 2 अल्पवयीन मुलींना फरासखाना पोलिसांनी शोधून काढलाय। सहकारनगर परिसरातून मुलींना ताब्यात घेतलं गेलंय। छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव या 93 किलोमीटरच्या रेल्वे मार्गाला अखेर ग्रीन सिग्नल मिळाला। या रेल्वे मार्गाच्या फायनल लोकेशन सर्व्हेसाठी रेल्वे मंत्रालयानं सुमारे 2 कोटींचा निधी मंजूर केलाय। आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आमदार योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे। सतीश वाघ यांच्यावरती जादूटोण्याचा प्रयोग करण्यात आला होता। पुणे पोलिसांनी लष्कर न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रातून हे समोर आलंय। सतीश वाघ यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती आणि याच प्रकरणी अक्षय जावळकर, मोहिनी वाघसह 6 जणांना अटक करण्यात आली आहे। प्रेम संबंधातून मोहिनी वाघ हिने सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी दिली होती। आणि यानंतर न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। लाडक्या बहिणींवरून विरोधकांनी आज सरकारला चांगलंच घेरलं। लाडक्या बहिणींनी 2100 रुपये द्या अधिवेशनात देणार की नाही, पॉइंटेड उत्तर द्या असा प्रश्नच रोहित पवार, वरुण सरदेसाईंनी केला। तर मुख्यमंत्री याबाबत योग्य वेळी निर्णय घेतील अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। बनावट पनीरचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला। आमदार विक्रम पाचपुते यांनी बनावट पनीर विधानसभेत आणलं आणि यावेळी बाजारातील 70% पनीर हे बनावट असल्याचा दावा पाचपुतेंनी केलाय। त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कारवाईचं आश्वासन दिलं। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारलाच घरचा आहेर दिलाय। त्यामुळे आता मुनगंटीवार हे विरोधी नेते आहेत की काय अशी चर्चा सुरू झालेली आहे। विधानसभेत आक्रमक भूमिका घेत शेतकरी कर्जमाफी करा, लाडकी बहीण योजना बंद करू नका अशी मागणी मुनगंटीवारांनी केली आहे। तर खोक्यावरून सुद्धा त्यांनी सरकारवरती सवाल उपस्थित केला। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही असं खळबळजनक विधान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं। काही दिवसांपासून जयंत पाटलांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली आहे। तर त्यामुळेच त्यांच्या विधानाची जोरदार राजकीय चर्चाही सुरू झाली आहे। आझाद मैदानातील शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन यामध्ये ते सहभागी झाले होते। आणि यानंतर मी आहेर साहेबांना विनंती करतो। दरम्यान शक्तीपीठ महामार्ग केवळ अट्टहास नाही तर विकास आहे असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना उत्तर दिलंय।
लाडकी बहीण योजना बंद केली तर 10 योजना सुरू होतील असं विधान रामदास कदमांनी केलं आहे. त्यामुळे ही योजना आता बंद होणार असल्याची चर्चा सुरू आहे. तेव्हा पुन्हा एकदा लाडकी योजनेवरती वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विधानसभा उपाध्यक्ष अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याची माहिती आहे. नरहरी झिरवाळांची मंत्रिपदी वर्णी लागल्यानं उपाध्यक्षपद रिक्त झालं होतं. पुढील आठवड्यात नव्या उपाध्यक्षांची निवड होणार असून राष्ट्रवादीचे आमदार जयकुमार बडोलेंच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे.